आगामी विधानसभा चुनाव 2024 को देखते हुए इन दिनों शहर में हलचल तेज हो गई है। बात मध्य नागपुर की जाए तो गुलिस्ता पिछली 3 टर्म से यहां भाजपा का परचम लहरा रहा है, लेकिन इस बार समीकरण कुछ और ही उभर कर सामने आ रहा है। देवड़िया कांग्रेस भवन में ब्लॉक क्रमांक 16 के अध्यक्ष मोतीराम मोहाड़ीकर उम्मीदवारी का फॉर्म लेने पहुंचे तो उनके पीछे क्षेत्र का अपार जनसमूह उमड़ पड़ा। खबर तो ये भी है, इस बार मध्य नागपुर से कांग्रेस की उम्मीदवारी हल्बा समाज को देने के लिए मुस्लिम और दलित समुदाय लामबद्ध हो रहा है। फॉर्म लेते समय दोनों ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम एवं अब्दुल शकील, मंगेश पाठराबे, यशवंत तुलसीकर जी, राकेश वैद्य, रमेश निमजे, राजन कुंभारे आदि उपस्थित थे। मोतीराम भाऊ आगे बढ़ो, मोतीराम भाऊ आगे बढ़ो। युवा नेता कैसा हो, युवा नेता कैसा हो। मध्य नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मागील या ठिकाणी 2009च्या आधी या ठिकाणी काँग्रेसचे जे आमचे आमदार होते अनिस भाई अहमदजी हे सातत्याने 3 वेळा इथून म्हणजे आमदार होऊन गेले। त्यानंतर 2009ला आदरणीय डॉक्टर राजूजी देवगरे साहेबांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिले, पण काँग्रेस पक्षाच्याच काही गद्दार लोकांनी, मी डायरेक्ट बोलतो, काँग्रेस पक्षाच्याच काही गद्दार लोकांनी त्यांच्या विरोधात लढून त्यांना पाळण्याचं काम केलं। नाहीतर या ठिकाणी डॉक्टर राजू देवगरे साहेब 2009लाच आमदार झाले असते, पण काही षड्यंत्र रचल्यामुळे ते पडले। त्यानंतर अशी काही म्हणजे परिस्थिती जी आली लाट, त्यानंतर 2014 नंतर जी मोदीची जी लाट आली, त्यानंतर कधीच कोणते म्हणजे पूर्ण संपूर्ण देशामध्ये मोदी लहर असल्यामुळे काँग्रेस पक्ष आले नाही। पण यावेळेस 2024ला आदरणीय राहुलजी गांधी खडगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशामध्ये एक परिवर्तनची लाट आहे। बीजेपीने केलेले जे काम आहे ते लोकांना पटत नाही आहे, लोकांचे छळ होत आहे, लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे, आता लोक त्रासलेले आहे। म्हणून यावेळेस आम्हाला नक्कीच उम्मीद आहे की 2024ला काँग्रेस पक्ष यावेळेस येईल। मध्य नागपूरमध्ये हलबा समाज पण आहे, मुस्लिम बांधव पण आहे, पण यावेळेस हलबा समाजाला जर तिकीट दिली तर निश्चितच या ठिकाणी विजय नक्कीच आहे। मी गीता चंद्रकांत जलगावकर, मध्य नागपूर महिला काँग्रेस अध्यक्षा। मला पण 20 वर्ष झाले राजकीय क्षेत्रामध्ये काम करता। तसेच मोतीराम मोहाडीकर याला सुद्धा 15 वर्ष झाले आहे। मी त्याला बघते आहे, तो सुद्धा सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात पण मन लावून काम करतो। त्याने बरेचसे कार्य केलेले आहे। कोरोना काळामध्ये खूप लोकांची मदत केली आहे, कुणाला ऑक्सिजन नाही, कुणाला बेड नाही, तरी काम करताना पाहिलेलं आहे, धान्य वाटप करताना पाहिलेलं आहे। आमच्या समाजाच्या मुलांना त्यांनी जातीय प्रमाणपत्र सुद्धा मिळवून दिलेले आहे। गरजू लोकांना त्याचं कार्य नेहमी सुरूच असते। परत जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी वर्षातनं 2दा तरी मेडिकल कॅम्प लावतो आणि बरेचसे असे कार्य त्याचे सतत सुरू असते। म्हणून माझी एकच विनंती आहे की पक्षाने मोतीराम सारख्या युवा नेत्याला एक चान्स द्यावा आणि तो नक्कीच मध्य नागपूर मधनं निवडून येईल।